मध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. पुन्हा एक वार देवाने आपल्याला ही सुंदरशी सायंकाळ दाखवलेली आहे आणि परमेश्वराने आपल्याला त्याच्या नामस्मरणामध्ये त्याचे गुणगान गाण्यासाठी या ठिकाणी एकत्रित केलेला आहे. देवाचे आपण आभार उपकार मानूया. खूप लोकांना ही संधी मिळत नाही, पण देवाने आपल्याला ही संधी देऊ केलेली आहे. त्याचं महत्त्व आपण जाणून आजच्या ह्या भक्तीमध्ये त्याची स्तुती आणि आराधना करण्यासाठी ह्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. ज्या बहिणीने आणि भावाने गीतं गायली त्यांचे मी आभार उपकार मानतो. परमेश्वर त्यांना असंच देवाच्या कलेमध्ये, देवाच्या स्तुती आणि भक्तीमध्ये त्यांचं मार्गदर्शन करू आणि त्यांचा वापर आणखीन जास्त देवाच्या गौरवासाठी व्हावा, अशीच देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज महत्वाचा विषय आपण हाताळत आहोत आणि ह्या महत्वाच्या विषयामध्ये आपण जात असताना आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे की देव ज्या विषयावरती आज आपल्याशी बोलणार आहे तो विषय देवाच्या अंतःकरणाच्या फार जवळचा आहे. जोपर्यंत आपल्याला ते सत्य कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव घडणार नाही की देवाला हे सत्य त्याच्या अंतःकरणाशी किती निगडीत आहे आणि किती जवळचं आहे. आता हे कशावरून मी जाणून घेतो, कारण की जो विषय आपण हाताळणार आहोत तो विषय सैतानाचा सर्वात न आवडता विषय आहे. त्याच्यावरून कळतं की सर्वात आवडता विषय देवाचा कोणता असावा. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण पाऊल ठेवत असताना देवाला आपण विनंती करूया की त्याने आपल्याला आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन करावे. होता येईल तितके आपण गुडघे टेकू, डोळे झाकू, प्रार्थना करू. स्वर्गातील महान सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर देवा, तू जिवंत आहेस परमेश्वरा, म्हणून आज आमच्यामध्ये श्वासोश्वास आहे. परमेश्वरा, तू आज आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी निवडलंस म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. परमेश्वरा, तुझी योजना आमच्यासाठी वेगळी आहे, महत्वाची आहे, उत्कृष्ट आहे, हे आम्ही जाणून आहोत. म्हणून परमेश्वरा, आज आम्ही या ठिकाणी तुझा श्वासोश्वास घेत असताना प्रार्थना विनंती करत आहोत की ज्या गोष्टीसाठी तू आज आम्हाला ही सायंकाळ दाखवलेली आहेस परमेश्वरा, तुझी योजना आज आमच्या आयुष्यामध्ये पूर्ण होईल. आभार उपकार मानतो परमेश्वरा की आम्हाला तू आठवडाभर सांभाळलंस आणि हे नवीन सायंकाळ, ही आम्हाला नवीन दिवस आणि आम्हाला नवीन आठवडा आमच्या आयुष्याला जोडून दिलेला आहेस. परमेश्वरा, आमच्यामध्ये कोणतीही पात्रता नाही, पात्रता फक्त तुझ्यामध्ये आहे, योग्यता फक्त तुझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये शक्ती सामर्थ्य आहे. म्हणूनच परमेश्वरा आज आम्ही जिवंत आहोत. आणि परमेश्वरा, याचं सर्व श्रेय आम्ही स्वतःला न घेता तुला देत आहोत. प्रार्थना विनंती करत आहोत की परमेश्वरा, जो काय विचार या ठिकाणी मांडला जाईल, जो काही शब्द उच्चारला जाईल, जे काय अध्ययन या ठिकाणी होईल, ते सर्व तुझ्या गौरवासाठी, तुझ्या कार्यासाठी आणि आमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी असावं, असं तुझ्या दैनंदिन कृपेने होऊ दे. अशा प्रकारचा आशीर्वाद तू आम्हाला दे. परमेश्वरा, लीन नम्र अंतःकरणाने आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकलेले आहेत, कारण की तूच या सर्व गोष्टीसाठी योग्य आणि पात्रतेमध्ये आहेस. आणि परमेश्वरा, आम्ही बलहीन आहोत, म्हणून आम्ही स्वतःच्या पायावरती उभे नाही तर स्वतःच्या गुडघ्यांवरती आलेलो आहोत. परमेश्वरा, आम्ही तुझ्यावरती अवलंबून आहोत, हे आम्ही आमच्या शरीराच्या द्वारे दाखवत आहोत. प्रेमळ पित्या, आमच्या अंतःकरणासंती बोल आणि परमेश्वरा, तुझं वचन, तुझे प्रत्येक विचार जे आहेत ते आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोल रुजले जावे असं होतं. परमेश्वरा, तुझं वचन जे आहे ते वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस तू शब्द बोलतोस त्यावेळेस तुझे शब्द तुझ्याकडे परत रिकामे येत नाही, तर ज्या गोष्टीसाठी तू शब्द बोलतोस त्या गोष्टी परमेश्वरा पूर्ण होतात. आणि म्हणून परमेश्वरा, तू शब्द मात्र बोल आणि तुझे लेकरं ह्या ठिकाणी फक्त शारीरिकरित्या नाही तर मानसिक आणि भावनात्मक आणि आध्यात्मिकरित्या आम्ही निरोगी होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद तू आम्हाला दे. प्रेमळ पित्या, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या अंतःकरणामध्ये त्रास, संकट, कलह, द्वेष, इच्छा, मत्सर, पाप, अंधकार या सर्व गोष्टी आमचं अंतःकरण भरून गेलेलं आहे. पण परमेश्वर, आम्हाला तुझ्यामध्ये आशा दिसते आणि फक्त तुझ्यामध्ये आम्हाला आशा आहे. आणि म्हणून परमेश्वर, आम्ही आमचं पापमय अंतःकरण, आमचं अंधकारमय
हृदय तुझ्या समोर आम्ही समर्पित करत आहोत आणि विनंती करत आहोत की परमेश्वरा, त्या अंतःकरणामध्ये तुझं प्रेम उतरू दे, तुझं सत्य उतरू दे, तुझा प्रकाश त्या अंतःकरणामध्ये झळकू दे, जेणेकरून परमेश्वरा, जसं आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत तसं परत न जाता तुझा जय जयकार करत परत ह्या ठिकाणाहून जावं, अशा प्रकारचा आशीर्वाद तू आमच्यावरती आज त्या आशीर्वादाचा वर्षाव कर. प्रेमळ पित्या, तुझं वचन सखोल आहे, तुझं वचन पवित्र आत्म्याने प्रेरित आहे. आणि परमेश्वरा, तो वचन जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला कोणी मदत करू शकत नाही. तुझा पवित्र आत्मा आमच्यावरती तू ओत परमेश्वरा, जेणेकरून तुझं सत्य आम्हाला कळेल आणि त्या सत्यामध्ये टिकून राहण्यासाठी आम्हाला मदत कर, त्या सत्याच्या प्रेमामध्ये पडण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत कर. सर्व गोष्टी परमेश्वर आम्ही स्वतःच्या ताकदीमध्ये, स्वतःच्या इच्छेनुसार नाही, तर येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. देवाचा आवडता विषय आणि सैतानाचा सर्वात न आवडता विषय. जसं आपण पुढे शिकू त्याच्याविषयी आपल्याला जास्त ते कळेल की ते तसं का मी म्हणालो. मला त्याचा अनुभव आहे म्हणून मी त्या गोष्टी बोलू शकतो. ज्यावेळेस आपल्या सर्वांना त्याचा अनुभव घडेल त्यावेळेस आपणही त्याच गोष्टी बोलू. तुमचं आवडतं नातं कोणतं? या जगामध्ये खूप नाते आहेत. 2 भाऊ आहेत, 2 बहिणी आहेत, भाऊ बहीण आहेत, आई वडील लेकर आहेत, पती पत्नी आहेत, 2 मित्र आहेत, 2 सहकारी एका ठिकाणी काम करणारे आहेत, वरिष्ठ अधिकारी असतो त्याच्या हाताखाली काम करणार असतो तेही नातं आहे, शेजारपण हेही नातं आहे. सर्वात आवडतं नातं तुमचं कोणतं? प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात, उत्तर वेगवेगळं असू शकतं. तुमचं आवडतं नातं कोणतं? आई वडील, आई वडील आणि लेकर म्हणत आहात की आई वडील आणि लेकर? बर, आणखी कोणाचं काय वेगळं उत्तर? सर्वात आवडतं नातं, हा, बहीण भाऊ. बर, जर तुमचं नातं बहीण भावाचं चांगलं असेल तर भाऊ तुमचे नाही आहेत आज या ठिकाणी. बर, ठीक आहे, काय हरकत नाही. तर आज आपण संदेशाकडे वळणार आहोत, पण त्यापूर्वी आपल्यामध्ये 2 नवीन पाहुणे आहेत. तर त्यांची आपण ओळख करून घेऊया, त्यांचा परिचय करून घेऊया. तर त्यांनी धडाडीनं स्वतःच परिचय केलेलाच आहे, पण आपण त्यांचं नाव, ते कुठून आले आणि ते काय करतात हे आपण विचारू. आपण दादापासून सुरुवात करू. नाव, तुम्ही काय करता आणि तुम्ही कुठून आला? देवेश आशिष. हा हा, ठीक आहे. कितवीला? भुसावळवरून आलेला आहात. देव तुम्हाला आशीर्वाद देव. बसून घेऊ शकता. सिस्टर बसून सांगितलं तरी चालेल, काय हरकत नाही. पूर्ण नाव? पूर्ण नाव? पूर्ण नाव? हा, कल्याण मुंबईमध्ये येतं का? मुंबईमध्ये कल्याण येतं? नक्की का? का ठाण्यामध्ये येतं? बर, विचार करून नंतर सांगा मला उत्तर, बरं का? बरं, ठीक आहे. बरं, कल्याण. आणि 10वीला आहात? बरं, ठीक आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. फार छान, तुम्ही दोघे या ठिकाणी आलात, गाण्याच्या सभेमध्ये तुम्ही सहभाग घेतलात. देव तुम्हाला आशीर्वाद देव. तर मी नातं विचारलं की तुमचं आवडतं नातं कोणतं? आई वडील आणि लेकर. तुमचं आवडतं नातं बाकीच्यांचं कोणाचं? हा, मित्र आणि मित्र. बरं झालं सिस्टर नाही आहेत या ठिकाणी, नाहीतर तुम्हाला घरात संध्याकाळी जेवण नाही मिळालं असतं. हा, पती पत्नी हे नातं फार जवळचं त्यांना वाटतं. आणखी काय, कोणतं नातं तुम्हाला फार जवळचं वाटतं? हा, 2 बहिणी हे नातं फार जवळचं. सर्वात जवळचं नातं विचारलं बरं का मी. हा हा, देवाचं? देवाचं तुमचं नातं? बर, म्हणजे निर्माण करता आणि निर्मिती हे नातं. बरं, आणखी काय, कोणाचं नातं तुम्हाला वाटतं की फार जवळचं असावं किंवा असतं?
हम्म. बर, आई आणि मुलगी हे नातं फार जवळचं असतं असं पण जाणलं जातं. कारण की मुलगी जी असते ते वडिलांना जास्त गोष्टी सांगत नाही, आई जवळ असते, आईला फार जास्त गोष्टी सांगतात. पण आज आपण एका विशिष्ट नात्याविषयी बोलणार आहोत आणि हे नातं जरी आपल्या दृष्टिकोनातून वेगळं असलं तरी त्या नात्यामध्ये खूप नाते गुंतलेले आहेत. आता उदाहरणार्थ पती आणि पत्नीचं नातं घेतलं तर ते पती आणि पत्नीचंच नातं असू शकतं, पती पत्नीचा वडील असू शकत नाही. बरोबर का? मित्र आणि मित्र म्हटलं की मित्र आणि मित्र ते भाऊ होऊ शकत नाहीत. किती जरी ते म्हटले की आम्ही भाऊ आहोत तर तरी ते एका आईच्या पोटातून आलेले नाहीत म्हणून ते मित्र आहेत. दोन भाऊ असतील तर ते भाऊ भाऊच असतील, आयुष्यभर ते भाऊच राहतील. बहीण त्यातले कोण होणार नाहीत, मित्र कोण होणार नाहीत, भाऊच राहतील. कारण की का, दोघंही एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले आहेत. पण ज्या नात्याविषयी आपण बोलणार आहोत ते नातं जे आहे ते फार आगळं वेगळं आहे. त्या नात्यामध्ये आई वडील आणि लेकरं यांचाही समावेश आहे, पती आणि पत्नी यांचाही समावेश आहे, प्रेमी आणि प्रेमिका यांचाही समावेश आहे. आणि म्हणून आपण पाहतो की उत्पत्ती याच्या पहिल्या अध्यायामध्ये देवानं ही सर्व सृष्टी जी आहे ती निर्माण केली. पूर्ण सृष्टी काय आहे ही निर्माण केली आणि देव म्हणाला की हे सर्व काय आहे, चांगलं आहे. या सर्व गोष्टी कशा आहेत, चांगल्या आहेत. आणि देवानं ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी निर्माण केल्या त्यावेळेस सर्वात शेवटची गोष्ट त्याने निर्माण केली म्हणजे ती मनुष्य. मनुष्य निर्माण केल्यानंतर देव काय म्हणाला, 6 दिवसात देवाने ही सर्व सृष्टी निर्माण केली, मान्य का? 6 दिवसामध्ये सर्व सृष्टी निर्माण केल्यानंतर देवाने 7व्या दिवशी काय सांगितलं? उत्पत्ती याचा पहिला अध्याय पाहूया. देवाने ह्या सर्व सृष्टीची निर्मिती जी केली ती कशी केली? उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन. हा, उत्पत्ती 1:3 वाचा. हा हा 5वं वचन. देवाचं वचन म्हणतं की प्रकाश होऊ दे आणि प्रकाश झाला. मग 5व्या वचनामध्ये काय लिहिलंय? देवाने प्रकाशाला दिवस असं सांगितलं, असं म्हणाला. बर, अंधकाराला तो रात्र म्हणाला. संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस. म्हणजे दिवसाची सुरुवात कधी होते? देवाच्या वचनानुसार सायंकाळी. म्हणजे ज्यावेळेस दिवस मावळतो त्यावेळेस दिवसाची सुरुवात होते. तर आपण नाईलाजाने म्हणा किंवा अज्ञान किंवा ज्ञानाअभावी आपण दिवसाची सुरुवात रात्री 12 वाजता मानतो किंवा विश्वासात करतो किंवा गृहीत धरतो. पण देवाचं जर वचन वाचलं तर देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहतो की देवानं ज्यावेळेस या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळेस दिवसाची सुरुवात सायंकाळापासून सुरुवात झाली. ते एक सायंकाळ ते दुसरा सायंकाळ एक दिवस, दुसरा सायंकाळ ते तिसरा सायंकाळ दुसरा दिवस, तिसरा सायंकाळ ते चौथा सायंकाळ तिसरा दिवस. म्हणजे थोडक्यात काय, एका सायंकाळापासून दुसऱ्या सायंकाळापर्यंत एक दिवस. म्हणजे थोडक्यात जर आज दिवस मावळ असेल आता तर आपल्यासाठी सोमवार सुरू झालेला आहे. आजच्या कॅलेंडरनुसार आठवड्याचा दुसरा दिवस सुरू झालेला, बरोबर. पण काही ठिकाणी अजून दिवस मावळलेला नाहीये. उदाहरणार्थ कुठे? ज्याला भूगोल माहित आहे त्याने त्या उत्तर द्यावं. आपण भारतात आहोत, भूगोल ज्याला माहित आहे त्याने उत्तर द्यावं की आता सध्या दिवस कुठे मावळलेला नाही. बर, आणखी कुठे मावळलेला नाही? जर आपण शेजारचा जर देश पाहिला पाकिस्तान तर त्यामध्ये पण काय झालेलं आहे, दिवस मावळलेला नाही. सध्या भारतात दिवस मावळत आहे. मी काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी गुगलवरती पाहिलं की आजकाल दिवस मावळण्याची वेळ कधी आहे, तर त्या ठिकाणी लिहिलं जवळपास 7 वाजता आजकाल दिवस मावळतो. पण मी वेळेनुसार न जाता दिवस कधी मावळतो, सूर्यास्त कधी खाली येतो त्या अनुसार जातो. मग माझ्या घराच्या आजूबाजूला डोंगर आहेत, मग ते डोंगर उंच आहेत,
आणि मग डोंगर उंच असल्यामुळे मला तो दिवस ज्यावेळेस मावळतो त्यावेळेस सूर्यास्त ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो लवकर होतो माझ्यासाठी. पण काही लोक त्या डोंगराच्या पलीकडे आहेत त्यांच्यासाठी तो दिवस हळुवार मावळतो. बरोबर. तर देवाचं वचन म्हणतंय की दिवस ज्यावेळेस मावळतो त्यावेळेस दिवसाची सुरुवात होते. ते कधीपर्यंत? दुसरा दिवस मावळेपर्यंत तो एक दिवस. 24 तास नाही. 24 तास हे मनुष्याचे विचार आहेत की 24 तास म्हणजे एक दिवस. 12 वाजता दिवसाची सुरुवात होते हे मनुष्यानं दिलेले नियम आहेत. पण देवाच्या वचनानुसार आपण दिवसाची सुरुवात सायंकाळपासून ते सायंकाळपर्यंत असं आपण मान्य करतो. तर देवानं 7 दिवस दिलेले आहेत. त्या 7 दिवसामध्ये 6 दिवसाची जी निर्मिती आहे ती निर्मिती देवानं सायंकाळापासून सुरुवात केली. ज्यावेळेस देव म्हणाला प्रकाश हो, तर प्रकाश झाला. तर त्यावेळेस सायंकाळपासून तो दुसऱ्या सायंकाळपर्यंत तो एक दिवस होता. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी देवानं काय निर्माण केलं? कोण सांगू शकेल? उत्पत्तीचा पहिला अध्याय पुढे वाचून सांगा. पुढे तिथंच 2-4 वचन. हा. मग देव बोला, जलांच्या मध्यभागी अंतराळ होईल व ते जलास बांधणारे होईल. असे देवाने अंतराळ केले व अंतराळ संख्या व वरच्या जलास वेगळे केले. हा, म्हणजे अंतराळ केले आणि त्याचा 2 भाग केले या दुसऱ्या दिवसामध्ये. तिसऱ्या दिवसामध्ये वनस्पती. तर आता ती वनस्पती जी आलेली आहे तर देव शब्द बोलला आणि ती वनस्पती आली. म्हणजे देव एक दिवस बोलला आणि मग एक दिवस ती वनस्पती नाही बोलला आणि ती वनस्पती आली. क्षणात, एका क्षणात, एका निमिषात त्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण कोणत्या दिवशी? तिसऱ्या दिवशी ती गोष्ट घडलेली आहे. बरं. तर ह्यामध्ये आपण पाहत आहोत की सायंकाळी दिवस सुरू होतो आणि सायंकाळी दिवस समाप्त होतो. तर या सर्व गोष्टी 6 दिवसामध्ये झाल्या. 7 दिवसाच्या पण तशाच आहेत. पण 7व्या दिवशी देवानं काय केलं? उत्पत्तीचा 2रा अध्याय पहिलं वचन. उत्पत्ती 2:1. याप्रमाणे आकाश व पृथ्वी व सर्व त्यातील सर्व काही सिद्ध झाले. बर. 7व्या दिवशी त्याने ते काम संपवले. पण त्याची निर्मिती कधी संपली होती? 6व्या दिवशी. पण इथं काय लिहिले? 7व्या दिवशी त्यानं काम संपवलं. म्हणजे त्याचा अर्थ असा का की निर्मितीचा काही भाग 7व्या दिवसापर्यंत पोहोचला आणि 7व्या दिवशी त्यानं सर्व काम समाप्त केलं? का 6 दिवसामध्येच त्याची सर्व निर्मिती पूर्ण झाली? 6 दिवसातच. पण इथं काय लिहिलंय? 7व्या दिवशी त्यानं त्याचं काम संपवलं. याच्याविषयी आपण पुढच्या आठवडी जास्त शिकणार आहोत. बरं, पुढे पुढे वाचा. बर. त्यानं 7व्या दिवशी विसावा घेतला. बर. तो दिवस पवित्र करण्यासाठी देवाला तो दिवस काय करावा लागला? आशीर्वादित करावा लागला. तो दिवस आशीर्वादित करण्यासाठी त्या दिवसामध्ये देवाला विश्रांती घ्यावी लागली. त्या दिवसामध्ये देवाला काय करावं लागलं? विश्रांती घ्यावी लागली. म्हणजे थोडक्यात देवाने ज्या दिवशी विश्रांती घेतली तोच दिवस आशीर्वादित राहिला. ज्या दिवसामध्ये देवाने विश्रांती घेतली तोच दिवस आशीर्वादित झाला आणि जो दिवस आशीर्वादित आहे तोच दिवस फक्त पवित्र आहे. बाकीच्या 6 दिवसासाठी अशा प्रकारचा उल्लेख काहीच केलेला नाही. म्हणजे याचा अर्थ असा की 7व्या दिवसामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी विशिष्ट अशा आहेत. कळलं? बर. आता पुढचं वचन वाचूया. तिसरं. देवाने 7वा दिवस आशीर्वाद म्हणून पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. बर. 7वा दिवस देवाचं वचन म्हणतं की त्यानं तो विश्राम, म्हणजे 7वा दिवस काय आहे? विश्रामाचा दिवस आहे. तर थोडक्यात त्याचा अर्थ असा की जे कामकाज देव करत आहे ते कामकाज त्यानं थांबवलं. तो म्हणाला की इथून पुढे मला कामकाज करायची गरज. काय म्हटला देव? की जे कामकाज मी केलं तेवढं पुरेसं आहे, आणखी जास्त कामकाज करायची मला अजिबात गरज नाही. जेवढं कामकाज केलं त्याच्यापासून मी आता काय करणार आहे? विसावा घेणार आहे. म्हणजे काय? देव थकला होता म्हणून त्यानं विसावा घेतला? नाही. तर त्याने विसावा का घेतला? त्याचं काम पूर्ण झालं म्हणून त्यानं विसावा घेतला. तो मी विसावा कधी घेतो? 2 वेळेस.
ज्यावेळेस काम पूर्ण होतं आणि ज्यावेळेस आपण थकतो त्यावेळेस विसावा घेतो. बरोबर का चूक? पण देव या ठिकाणी थकलेला नाही. तर याच्या पाठीमागचं कारण विसावा, देवानं विसावा घेण्या पाठीमागचं एकच कारण म्हणजे त्याचं जे काम होतं ते काम त्यानं पूर्ण केलं आणि म्हणून त्यानं काय केलेलं आहे? विसावा घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात 7वा दिवस म्हणजे विश्राम दिवस म्हणजे विसावा. म्हणजे जे काम होतं ते कामकाज त्यानं काय केलेलं आहे? थांबवलेलं आहे आणि तो म्हणाला की मी आता काय करणार आहे? विसावा घेणार आहे. बर, त्यानं विसावा घेतला. कशासाठी विसावा घेतला? त्या विसाव्याच्या दिवशी त्यानं काय केलं? हा, नाही ते झालं, विसावा घेतला, मग त्यानं आशीर्वाद दिला, मग तो पवित्र झाला. पण त्या दिवसामध्ये त्यानं काय केलं? या सर्व गोष्टी झाल्यानंतर त्या दिवसामध्ये त्यानं काय केलं? खुर्चीवरती बसला, खाटीवरती झोपून राहिला, काय केलं त्यानं? विसावा घेतला म्हणजे नेमकं काय केलं? हा, नाही, देवाविषयी बोलायचं चालेल. 7व्या दिवशी देवाने विसावा घेतला म्हणजे नेमकं काय केलं? विचार करण्यास. हा, काय? हा, पण त्यानं त्या दिवशी केलं काय? मनुष्याला जर दाखवायचं की बाबा मी विसावा घेतला, तूही विसावा घे, म्हणजे नेमकं काय करायचं? त्या मनुष्यानं काय बघायचं देवामध्ये की देवा तू विसावा घेतलास म्हणजे नेमकं तू काय केलंस? हा प्रश्न आहे. बर, आणखी काय? फार छान. म्हणजे ज्या गोष्टीची त्यानं निर्मिती केली 6 दिवसामध्ये त्या गोष्टींसाठी त्यानं काय केलं? वेळ दिला. म्हणजे निर्माणकर्त्यानं निर्मितीसाठी वेळ घालवला आणि तो म्हणाला की बाबा तुम्ही माझी निर्मिती आहात म्हणून मला आता तुमच्यासाठी वेळ द्यायचा आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की हा दिवस जो आहे तो बाकीच्या 6 दिवसासारखा नाही. देवाने कुठंच त्या ठिकाणी 6 दिवसामध्ये विसावा घेतलाय आणि त्यानं त्या सृष्टीसाठी वेळ घालवलाय आणि तो म्हणाला की बाबा विसाव्याचा दिवस आणि आशीर्वादित दिवस आणि पवित्र दिवस असं कुठेही नाही. 7वा दिवस तो म्हणतो की बाबा आता नातं तुमचं माझं एवढं घनिष्ठ आहे की मला आता तुमच्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. तुमचं जर नातं एखाद्या व्यक्तीसाठी, आता तुम्ही सगळ्यांनी मला एक उत्तर दिलं, आपण आणखीन एक उत्तर घेऊया. तुम्ही उशिरा आलात, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सगळ्यांनाच प्रश्न विचारलाय. आम्ही प्रश्न विचारला होता एकमेकांना की ह्या जगामध्ये खूप नाते आहेत, पती पत्नी, आई वडील लेकरं, भाऊ भाऊ, बहीण बहीण, बहीण भाऊ, नातलग, शेजारी, मित्र, प्रेमी प्रेमिका, वरिष्ठ अधिकारी, मग त्याच्या हाताखाली काम करणे, सगळे नाते आहेत. तुमचं आवडतं नातं कोण? कोणीतरी सांगितलं आई आणि मुलगी. तुमचं आवडतं नातं कोण? सगळ्यात आवडतं नातं तुम्हाला जे आवडतं त्या नात्याविषयी तुम्हाला खूप बोलूसं वाटतं. कुठे जरी गेला तर त्या नात्याविषयी तुम्हाला बोलायला आवडतं. कोणतं तुमचं आवडतं नातं? आई वडील लेकरं. बर, आई वडील आणि लेकरं, बर, ते आवडतं नातं आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की देव म्हणत आहे की आता तुमचं माझं नातं आहे निर्माण करता निर्मिती. म्हणून म्हटलं की आता निर्माण करता निर्मिती असं जरी नातं असलं तरी आदाम आणि हवा, मानव, पहिले मानव आदाम आणि हवा देवासाठी कोण आहे? फक्त निर्मिती का त्याच्या पलीकडे पण काय नातं आहे? लेकरं. म्हणून म्हटलं की आता निर्माण करता निर्मिती एवढंच नातं नाही तर आई वडील म्हणजे पिता जो आहे, देव जो आहे तो आदाम आणि हवेसाठी दोघंही आई वडील आणि ते कोण आहेत? लेकरं. म्हणजे आई वडील आणि लेकराचं नातं या ठिकाणी आपल्याला पाहायला. म्हणजे देवानं ज्यावेळेस मनुष्याला घडवलं त्यावेळेस त्या देवाने त्याच्यामध्ये सर्व नाती जे आहेत ते समाविष्ट केलेले. म्हणून देवासंती जे नातं आहे ना ते विशिष्ट आहे नातं. का? कारण की त्याच्यामध्ये आपल्याला पिता पण पाहायचा आहे, आई पण पाहायची आहे, त्या देवामध्ये आपल्याला मित्र पण पाहायचा आहे, त्या देवामध्ये आपल्याला भाऊ पण पाहायचा आहे. आता मला सांगा की हे नातं जे आहे 7व्या दिवसाचं ते नातं पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दाखवलेलं आहे.
बरोबर. देव, मानव, निर्माण करता, निर्मिती. आता मला सांगा की निर्माण करता, निर्मिती, आता तुम्ही मला एक नातं सांगितलं आई वडील आणि लेकरांचं, बरोबर. दुसरं कोणतं नातं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं? मित्र. मला सांगा की मित्राचं नातं कुठं आहे का देवाच्या वचनामध्ये? असं सांगितलेलं आहे की देव आणि हा मानव मित्र होते. दावीद राजा देवाचा मित्र होता असं लिहिलंय का? हानोक देवाचा मित्र होता असं लिहिलंय का? लिहिलेलं पाहिजे मला. पण मला माहित आहे की देव म्हणतो की अब्राम माझा मित्र आहे. अब्राम कोण आहे? देवाचा मित्र आहे. मग आता अब्राम देवाची निर्मिती आहे, बरोबर. जशी आदामाला निर्माण केलं तसं देवाने अब्रामाला पण निर्माण केलं. म्हणजे थोडक्यात काय की देवामध्ये आपल्यामध्ये नातं फक्त आई वडील आणि लेकराचंच नाही तर मित्राचं पण नातं आहे. मग ज्याला वाटतं की देव माझा मित्र असावा, देव म्हणतो ठीक आहे मी तुझा मित्र. भावाचं नातं त्या ठिकाणी आहे का हो कुठं? निर्माण करता कोण आहे सांगा? पिता, पुत्र, पवित्र आत्मा. निर्माण कोणी केलं? सखोल अभ्यासकारांना सांगा कोणी केलं निर्माण? येशू ख्रिस्त, बरोबर. मग आता येशू ख्रिस्तासन ते आपलं नातं भावाचं आहे का नाही? कुठं कोणतं वचन तुम्ही सांगाल ज्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की येशू ख्रिस्त आपला भाऊ आहे? येशू ख्रिस्त आपला भाऊ आहे हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं? हा, काय मरीम हा, नाही नाही, येशू ख्रिस्त आपला भाऊ आहे हे नातं कुठं स्पष्ट आहे? तिथं आहे येशू ख्रिस्त मरियमचा भाऊ आहे असं नातं. लाजरचा भाऊ आहे, लाजर तिचा भाऊ आहे हे स्पष्ट आहे. पण येशू ख्रिस्त आपला भाऊ आहे हे नातं आहे का? योहान 15 कुठे? योहान 15:15 वाचा कृपा करून मराठीमध्ये. येशू ख्रिस्त आपला भाऊ आहे हे नातं आहे का बघूया. म्हणजे देव आपल्यासाठी सगळ्या प्रकारचे नाते पूर्ण करत आहे. जर एखाद्याला वाटतं की देव त्याचा मित्रासारखा असावा, देव म्हणतो ठीक आहे. बर, 15:15 वाचा. हा 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 हा, मित्र. बरं, त्या ठिकाणी मित्राचा आहे, भावाचा प्रश्न आहे. येशू ख्रिस्त आपला भाऊ आहे हे सिद्ध करू शकतो का आपण? का येशू ख्रिस्त आपला भाऊ नाही? हा, कशावरून? नातं काय शोधत आहोत आपण? भावाचं नातं. देवासंती भावाचं नातं आपलं आहे का सांगा. बर, 10 आणि 11 काय आहे वाचा. इब्रिकरास पत्र 10 अध्याय 11 वचन काय वाचा. देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजे. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्यांनी येशूला जो त्या लोकांना कारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दुःखासहद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले. जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत. या कारणासाठी तो त्यांना बंधू आणि भगिनी म्हणण्यास लागत नाही. हा, तो त्यांना काय म्हणतो? बंधू आणि भगिनी. इब्रिकरास पत्र 10 अध्याय आणि किती वचन? 10 आणि 12 वचन. तर देवाचं वचन म्हणतं की ज्या गोष्टी येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केल्या त्याच्यावरून आपल्याला कळतं की येशू ख्रिस्त आपल्याला बंधू भगिनी असं म्हणण्यात लाजत नाही. इब्रिकरास पत्र 10 अध्याय 12 वचन. 2 10 ते 12 माफ करा. इब्रिकरास 2 10 ते 12. आणि ह्या ठिकाणी पण
प्रगटीकरणाचा पहिला अध्याय आणि 5 वचन. प्रगटीकरण 1:5. कोणी वाचेल का? 1:5. प्रगटीकरण 1:5. मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला. बर, हा हा बर, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला. आता मेलेले म्हणजे कोण? स्वर्गदूत का मनुष्य? मनुष्य. त्याच्यामधून पहिला जन्मलेला म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्त त्यांच्या संती समाविष्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय, मानवा संती तो एकनिष्ठ आहे, म्हणून त्याला मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तो ही मानव आहे. आणि आज आत्ताच आपण वाचलं की ह्या ठिकाणी देव किंवा येशू ख्रिस्त जो आहे, तर येशू ख्रिस्त पहिला मानव आहे जो पुनरुत्थान पावतो, त्याच्यामुळेच बाकीच्या लोकांना पुनरुत्थान मिळतं असं देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे तो ही मानव आहे म्हटल्यानंतर काय होतं, आपण एकामेकाचे बंधू असे आहोत. बरं, आणखी काय? आणखी कोणतं नातं राहिलं? आई वडिलांनी लेकरांचं झालं, भाऊ भाऊ झालं, मित्राचं झालं नातं, निर्माण करता निर्मितीचं झालं. पती पत्नीचं नातं आहे काय त्याच्यामध्ये? पती आणि पत्नीचं कोणतं वचन सांगाल पती पत्नीचं नातं स्पष्ट करण्यासाठी? यशया 55 मध्ये काय आहे, वाचूया थोडं. तिथं काय लिहिलंय की देव पती आहे आणि त्याची प्रजा पत्नी आहे असं लिहिलंय का? यशयाचा 55वा अध्याय. बर, बर, 55 किती? 55:5. बर, ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, पहा तू ओळखीत नाहीस असा राष्ट्रास तू बोलवशील, ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझकडे धाव घेईल. ज्याने तुला वैभव युक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू. याच्यामुळे असे होईल. परमेश्वर पुढे काय, कुठे? 54:5. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव. म्हणजे थोडक्यात काय, त्या ठिकाणी आपण पती आणि पत्नीचं पण नातं पाहिलं. निर्माणकर्ता आणि निर्मिती हे नातं. दुसरं नातं कोणतं पाहिलं? वडील आणि लेकरं. तिसरं नातं कोणतं पाहिलं? मित्र. चौथं नातं कोणतं पाहिलं? भाऊ. पाचवं नातं कोणतं पाहिलं? पती आणि पत्नी. राहिलं आणखी कोणतं नातं? आता मित्राचं पण नातं पाहिलं, आणखी कोणतं नातं पाहायचंय आपल्याला? राहिली का नाती कोणती? प्रेमी आणि प्रेमिका. कोणतं वचन, कोणती पुस्तक? सगळ्यांना माहित पाहिजे ते पुस्तक. हा, सॉंग ऑफ सॉलोमन. म्हणजे मराठीत काय? हा, गीतरत्न. मराठीमध्ये गीतरत्न. बरं, ठीक आहे. त्या गीतरत्नाकडे जाऊया. दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय 5 वचन.
बर, ते एक आहे. तिथं काय लिहिले? माझ्या प्रेमामध्ये व्यत्यय आणू नका. बरोबर. बर, 4था अध्याय 1लं वचन. देव म्हणत आहे त्याच्या प्रेमिकाशी. 4था अध्याय 1लं वचन. पहा तू सुंदर आहेस माझ्या सखी. शब्द काय तिथं वापरलेला आहे? सखी किंवा प्रेमिका. तर ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की देव जो आहे तो देव सर्व गोष्टीमध्ये काय करत आहे? आपलं नातं जे आहे ते नातं जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. तिथं बहिणीचं पण दिलेलं आहे. 4था अध्याय 10व वचन. बर, हा, मग तिथं बहिणीचं पण लिहिलेलं आहे. बहिणीविषयी पण लिहिले. 5:1. बर, 5:1 मध्ये काय लिहिलंय? हा, म्हणजे त्या ठिकाणी देव जे आहे ते देव आपलं नातं त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवत आहे. तर आता ही सगळी नाती आहेत. बरोबर. ही नाती जर आपल्याला टिकून ठेवायची असतील तर आपल्याला काय केलं पाहिजे? प्रश्नाचं उत्तर द्या. आज जास्त आपण वेळ घेणार नाही. महत्वाचा विषय आहे पण मुद्दा माहित पाहिजे. ही एवढी नाती आहेत, ही नाती टिकवून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? कोणकोणती नात्याविषयी विचार केला? निर्माणकर्ता, निर्मिती, याच्यामध्ये आपण वेगवेगळी नाती पाहिलीत. देवामध्ये देव जो निर्माणकर्ता आहे आणि आदम आणि हवा त्याची निर्मिती आहे, म्हणजे आपण सर्वजण त्या नात्यामध्ये आपण सगळी नाती ठेवलेली आहेत. कोणती नाती ठेवलेली आहेत? आई वडील आणि लेकराचं नातं बघितलं की देव म्हणतो की मी पिता आहे, तुम्ही माझी लेकरं आहात. दुसरं नातं कोणतं आहे? पती आणि पत्नीचं नातं. बघितलं का पती आणि पत्नीचं नातं का नाही? कुठं पाहिलं? यशयामध्ये. बर, पती आणि पत्नीचं नातं पाहिलं. मग आणखी कोणतं नातं पाहिलं? मित्राचं नातं पाहिलं. अब्राम देवाचा मित्र आहे असं आपण पाहतो. आणखी कोणतं नातं पाहिलं? भावाचं नातं पाहिलं. येशू ख्रिस्त आपला भाऊ आहे. आणखी कोणतं नातं? प्रेमी आणि प्रेमिका. आणखी कोणतं नातं राहिलं? पती पत्नी झालं. आणखी कोणतं? ठीक आहे, आणखीन एक पाहूया. आपण देवाचे सहकर्मी आहोत का? देवासंगती काम करणारे आहोत का? कोणतं नातं सांगाल? कोणतं वचन सांगाल त्यासाठी? देवासंती आपण सहकर्मी आहोत. पहिले करंथीकरास 3:9. पावलाच्या पत्रांमध्ये खूप वेळेस तुम्हाला पाहायला मिळेल की आपण येशू ख्रिस्ताचे सहकर्मी आहोत. येशू ख्रिस्तान जसं कार्य केलं तसं आपण येशू ख्रिस्तामध्ये येशू ख्रिस्तासारखे सहकर्मी आहोत. परत वाचा वचन. पहिले करंथीकरास पत्र 3 अध्याय 9 वचन. हा, देव समवेत आपण सर्वजण कामगार आहोत. बर, देवाचे सहकारी. कोणतं वचन? तेच, देवाचे सहकारी आहोत. बरोबर का? म्हणजे ह्या ठिकाणी देव म्हणत आहे की बाबा मी तुम्हाला पती आहे, तुम्ही माझी पत्नी आहात. मी तुझा प्रेमी आहे, तुम्ही माझी प्रेमिका आहात. मी तुमचा आई वडील आहे, तुमचे आई वडील आहेत, तुम्ही माझे लेकर आहात. मी तुमचा भाऊ आहे, तुम्ही माझे बंधू आहात. मी तुमचा मित्र आहे, तुम्ही माझे मित्र आहात. मी तुमचा भाऊ आहे, तुम्ही माझी बहीण आहात. मी तुमचा सहकार्य आहे कामामध्ये. बर, आता ही नाती जर जोपासायची असतील तर काय केलं पाहिजे? नाती खंबीर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कोण इथं आहे का की त्याचं नातं कोणासाठी काहीच नाही? अनाथ जरी असलं तरी काय ना काय तर नातं आहे. कोणतं नातं आहे हो अनाथ लोकांचं? इतरांसाठी काय नातं असतं? कोणच नाही त्यांना जगामध्ये, पण तरी देखील कोणतं नातं असतं? कोणतं? प्रेम. म्हणजे कोण? हा,
माणुसकीचं नातं बरं ठीक आहे, म्हणजे मला स्पष्ट विषय, आता माणुसकी म्हटल्यानंतर खूप आले त्याच्यात, भाऊ बहीण आले, आई वडील आले, सगळे आले, विशिष्ट सांगा नातं. त्या अनाथ व्यक्तीचं नातं इतरांसाठी कोणतं असतं? मित्र. कोणासाठी तो भाऊ असेल, पण विशेष करून मित्र. आता भाऊ म्हटल्यानंतर मानलेला भाऊ म्हणता येईल, कारण की त्याचं कोणच नाही, अनाथ आहे तो, म्हणजे थोडक्यात मित्राचं नातं. जगामध्ये असा कोणीही व्यक्ती मलाही आढळलेला नाही ज्याचं कोणाशीही काही नातं नाही. काही ना काहीतरी नातं सगळ्यांचं कोणा ना कोणाच्या तरी नक्कीच आहे. बर, आता हे नातं जर जोपायचं असेल तर काय करायचं? हे नातं टिकून ठेवायचं असेल तर तुम्ही काय कराल? विश्वासूपणा. बर ठीक आहे, म्हणजे नेमकं काय कराल? आता तुम्ही सांगा मला, तुमचं आवडतं नातं कोणतं या सगळ्या गोष्टीमध्ये? त्यांचं आवडतं नातं आई वडील लेकरं, त्यांचं आवडतं नातं आई आणि मुलगी, त्यांचं आवडतं नातं पती आणि पत्नी, त्यांचं आवडतं नातं बहीण आणि बहीण, त्यांचं आवडतं नातं मित्र आणि मित्र, बरोबर? तुमचं आवडतं नातं कोणतं ह्या सगळ्या नात्यांमध्ये? आई वडील आणि लेकरं, ऍज अ भाऊ. तुमचं आवडतं नातं सगळ्यात ते? बर ठीक आहे सर, आई वडील आणि लेकरं. बर, आता विश्वासूपणाने राहायचं तुम्ही म्हणाला, तर विश्वासूपणाने राहण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे आपण त्यांच्यासाठी प्रेम आणि विश्वास जर असेल तर तुमचं म्हणजे एकमेकांचं प्रेम टिकणार नाही. बर, ते करण्यासाठी, प्रेम दाखवण्यासाठी, विश्वास दाखवण्यासाठी तुम्ही काय कराल? संभाषण. बर, मुद्दा नंबर 1, नातं टिकवायचं असेल तर संभाषण पाहिजे, बरोबर का? बर, आणखी काय? वेळ देणं फार गरजेचं आहे. तुम्हाला खूप लोक असे पाहायला मिळतील, ते म्हणतील की बाबा मला तू उत्तर देऊ नको, माझ्याकडे एवढे त्रास संकट आहेत ना, ते त्रास संकट कसे सोडवायचे ते मला सांगू नको, फक्त माझ्यासाठी बस आणि मी काय सांगतो तेवढं ऐक, बस माझं अंतःकरण मोकळं होईल. मला प्रश्नाचं उत्तर नको आहे, मला मन मोकळं करण्यासाठी कोणतरी मनुष्य पाहिजे. तुम्हाला किती वेळ असं वाटलं असेल की बाबा मला पण माझं मन मोकळं करायचं, कोणाला जाऊन सांगू? आणि तुम्ही असा विचार करता की एखादा माणूस कुठून तरी यावा, त्याला मी 100 रुपये देईन, म्हणे बाबा माझ्या शेजारी बस, फक्त बस आणि ऐक, मी काय म्हणतोय तेवढं फक्त बसून ऐक, बस, बाकी काय नाही, मला तुझ्याकडून काही नको, मला फक्त तुझा वेळ पाहिजे. कल्पना करा की तुम्ही त्या व्यक्तीवरती अतिशय प्रेम करता, तुमच्याकडे खूप पैसा आहे त्या व्यक्तीला देण्यासाठी, तुमच्याकडे खूप जेवण आहे त्या व्यक्तीला देण्यासाठी, तुमच्याकडे त्या व्यक्तीसाठी खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला जर वेळ नसेल त्या व्यक्तीसाठी तर ते नातं टिकेल का? नक्की का? का तुमचं दुसरं काय उत्तर आहे? आई वडील लेकरं भेटत नाहीत, पण आई वडील लेकराला म्हणतात की बाबा आम्ही तुमच्यावरती खूप प्रेम करतो, लेकरं म्हणतात आम्ही तुमच्यावरती खूप प्रेम करतो. बरं ठीक आहे, कधीच भेटत नाहीत, पण आई वडील लेकरांना पैसे पाठवतात, लेकरं आई वडिलांना खूप मदत करतात, नातं टिकल का? का आपण एवढं त्या वेळेला महत्व देतो? काय असतं त्या वेळेमध्ये की बाबा एकामेकांसाठी बसण्यामध्ये काय त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो? ती वेळ का महत्वाची असते? बर, तुम्ही तुमचं अंतःकरण त्या व्यक्तीसमोर मांडत असतात, म्हणून ते वेळ जी असते ती फार महत्वाची असते. आणखी काय? त्या वेळेला काय इतकं महत्व देतो? 5ला म्हणजे 5ला तिथं हजर. एका मुलगीने सांगितलं मुलग्याला मला 5 वाजता तू येईल भेट, तर 4:30लाच जाईल तो. का? नाही, प्रेम बरोबर आहे, पण काय ते? बर, आणखी काय? बर, महत्व कोणाला महत्व? हा, म्हणजे ज्यानं बोलवलं त्याला महत्व. तुम्ही संदेशाकडे जास्त लक्ष दिलेलं दिसतंय. हा, ज्या व्यक्तीने बोलवलंय त्याच्याकडे जास्त लक्ष का? त्या व्यक्तीवरती प्रेम जास्त, म्हणजे तो व्यक्ती आपल्यासाठी फार महत्वाचा. का महत्वाचा? कारण की बाबा तो व्यक्ती माझ्या सर्व गोष्टी ऐकून घेतो आणि जर गरज पडली तर तो व्यक्ती माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो, मला धीर मिळतो, उभा राहतो. बरं ठीक आहे, एक तुम्ही सांगितलं वेळ देणं, दुसरं त्या व्यक्तीचं महत्व जाणणं. त्या व्यक्तीचं महत्व जाणलं तरच तुम्ही वेळ द्याल, बरोबर का चूक?
त्या व्यक्तीचं महत्व तुम्हाला जर कळालं नाही तर त्या व्यक्तीने 10 वेळेस जरी बोलवलं तर तुम्ही फोन पण नाही उचलला. बरोबर. बरं, आता त्या व्यक्तीला जाऊन भेटण्यासाठी तुम्ही आतुर आहात, पण महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे की त्या वेळेला का तुम्ही महत्व देता. मनुष्याला महत्व देता मान्य करतो ना मी, पण तो मनुष्य म्हणतो 5 ते 6 मध्येच मला भेट. मग त्या वेळेला तुम्ही इतकं का महत्व देता. मनुष्य मिळाला ना तुम्हाला, मग त्या वेळेला का महत्व देता तुम्ही. काय कारण आहे ती वेळ इतकी महत्वाची. तो पण त्याच्या भावना घेऊन आलेला असतो. हा, फोन 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 फोनवर पण समोर भेटण्यामध्ये वेगळीच हा, ते सांगा मला. समोर भेटण्यामध्ये वेगळाच आनंद असतो. हा फोनवरती काय मग आजकाल कुणी कुणी आलो आवडते. हा, बर, मग त्याच्यामध्ये फरक काय पडला. तोच माणूस आहे ना. नाही पण तो एक वेगळंच टच असते ना. हा, ते मला वेगळं पण आहे. काय आहे ते तुम्ही सांगायचं. आजचा अभ्यासक्रम संपला. काय वेगळं पण आहे त्यात. तोच माणूस फोनवरती बोलतो, तुम्हाला जास्त आवडत नाही. तोच माणूस समोर येऊन बोलतो, तो तुम्हाला आवडतो. हा, काय वेगळं आहे त्याच्यात. तोच आवाज आहे बरं का, तोच मनुष्य बोलतोय, गॅरंटी. आपलेपणा फोनवरती नाही. हा, अरे बाबा, ज्या व्यक्तीशी मी बोलतोय ना, मला तो व्यक्ती दिसतोय. ज्या व्यक्तीशी मी बोलतोय ना, मला दिसतंय की तो माझा फोनवरती माझ्या समोरासमोर ऐकतोय. फोनवरती कळतं का हो. तो फोनवर हा, व्हिडिओ कॉल पण ऑप्शन आहे, तरी फरक पडेल का. झूम मीटिंग मी खूप केलं 2020 मध्ये, पण जसं मला आता तुमच्याशी बोलायचं मला आनंद आहे ना, झूम मीटिंग मध्ये नाही. किती कॅमेऱ्याला बघणार आहे मी. बरोबर का. आणखी काय मला सांगा की त्या वेळेला तुम्ही का महत्व देता. हा, मी एवढा विचार नाही केला होता. ती वेळ परत येणार नाही म्हणून त्या वेळेला तुम्ही महत्व देता. फार छान. मी हा विचार केला नव्हता. फार छान. मी माझ्या संदेशामध्ये हा विचार नक्कीच मांडेन की ती वेळ आपल्याला परत शक्यतो कदाचित किंबहुना मिळणार नाही म्हणून आपण त्या वेळेला फार महत्व देतो. मला एक तुम्ही साक्ष सांगा कोणीही की बाबा ती वेळ तुम्हाला मिळाली, त्या वेळेचं तुम्ही सोनं केलं, ती वेळ नंतर तुमच्या आयुष्यात आलीच नाही म्हणून तुम्हाला बरं झालं बाबा त्या सोन्याचं त्या वेळेचा आपण फायदा करून घेतला. अशी एक साक्ष कोणीतरी सांगा. कोणती साक्ष असेल, फक्त वेळेचं महत्व. त्या वेळेचं तुम्ही सोनं करून घेतलं, संधीचं सोनं करून घेतलं आणि ती संधी परत तुम्हाला आलीच नाही परत, आणि तुम्ही धीर स्वतःला दिला की बाबा बरं झालं त्याचा तुम्ही फायदा करून घेतला, नाही तर मला ती परत संधी मिळाली नसती. वेळेचं महत्व बरं का. पण ती इंटरव्ह्यू परत आली असती का तुमच्याकडं, संधी मिळाली असती का, माहित नाही. US मध्ये मी 3 महिने होतो. हा US मध्ये मी 3 महिने होतो. हा दर्शनामध्ये चर्चला जायचं. हा, मनामध्ये उत्कंठ होती की त्या ठिकाणी मला एखादं हिंदी गाणं चर्चमध्ये जायचं. बर. हा, बर. त्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार होतो परत बॅक. त्याच्या आधी शनिवारी तिथे त्यांना म्हटलं मला चर्चमध्ये गाणं हिंदी गाणं. तेव्हा त्यांनी मला संधी दिली. ते संधीचं मी बर, म्हणजे थोडक्यात काय, परत अमेरिकेला जायचं होईल नाही तर नाही होईल, पण ती संधीचं त्यांनी, म्हणजे बाबा मी अमेरिकेमध्ये देवाच्या गौरवासाठी गीत गायलं, देवाची सुवार्ता गीताद्वारे केली परदेशामध्ये. बर, आयजक भाऊ. माझं युकेचं रजिस्ट्रेशनसाठी हम्म की मला स्पेसिफिक टाइम होता हम्म आणि मला IELTS तेव्हा रिक्वायरमेंट होती. हा But if I would have submitted that form after that day, हा, then मला IELTS द्यायला लागलं. बर. कंपल्सरी होतं. पण त्याच्या आधी मी ते सबमिट केलं म्हणून that time. हा, by God grace मला ते रजिस्ट्रेशन भेटलं. बर, म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला जास्त त्रास संकट होऊ नये म्हणून त्या गोष्टीचा तुम्ही फायदा करून घेतला. आता जर लक्ष द्या, मला हा मुद्दा फार आवडला की वेळ ती परत मिळणार नाही म्हणून त्या वेळेला महत्व, तो मनुष्य परत मिळणार नाही म्हणून त्या मनुष्यालाही महत्व. बर. रिसेंटली मी भूतानच्या जवळ एक बॉर्डर मध्ये मीटिंग चालू होती, युथ मीटिंग. तर सॅटर्डे लास्ट डे होता मीटिंगचा, युथ मीटिंगचा, आणि त्याच्यानंतर सगळे परत जाणार होते.
संधीचे जे स्पीकर होते ते पण घेत होते आणि जेवणानंतर संध्याकाळचे सगळे संध्यानंतर सगळे आपापले कामं करणार होते आणि दुसऱ्या दिवशी मीही निघणार होतो. पण मला असं वाटलं की सनडाऊन वर्षिप घेतल्यानंतर की कदाचित अंतिम वेळ मी बसलं पाहिजे जे छोटे मुलं आहेत जे युथ आहेत त्यांच्यासोबत, कारण मला हा परत वेळ मिळणार नाही. आणि मी मग अपील केली त्यांना की सनडाऊन वर्षिप नंतर की मी इथे थांबणार आहे, मी जाणार नाहीये. ज्यांना तुम्हाला थांबायचं तुम्ही थांबू शकता, आपण काहीतरी शिकूया किंवा अनऑफिशियली आपण पण चर्चा करूया किंवा काही प्रश्न असतील आपण बायबलमधून अभ्यास करू. तर भरपूर जण थांबले आणि त्या दिवशी सनडाऊन वर्षिप संपल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही बायबल स्टडी करतो. तर ती संधी मला परत कधी मिळाली नसती, तीच लोक परत मिळाली नसती. जरी मी परत तिथे गेलो ती सेम लोक मला मिळाली. हा एक मुद्दा फार महत्वाचा की संधी तुम्हाला मिळेल, लोक तीच मिळतील का नाही सांगतायत. म्हणजे खूप गोष्टी आहेत बरं का ह्या ठिकाणी. ज्यावेळेस आपण अभ्यास करत आहोत, मी त्या मुद्द्याकडे येत आहे, पण अभ्यास करत असताना आपल्याला सर्व गोष्टींचा हा विचार करावा लागेल. एक म्हणजे वेळ, ज्या वेळेमध्ये त्या व्यक्तीनं आपल्याला वेळ दिलेला आहे तो व्यक्ती किती महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती संधी आपल्याला परत मिळणार नाही, ते लोक आपल्याला परत मिळणार नाही. हाही महत्वाचा मुद्दा. आणखी कोणता महत्वाचा मुद्दा त्या वेळेमध्ये त्या माणसामध्ये नातं बलिष्ठ करायचंय, नातं घनिष्ठ करायचंय. आणखी काय करा? बर, आणखी काय? बहुतेक तुम्ही उत्तराचे फार जवळ आलेले आहेत, पण ते अचूक उत्तर मला पाहिजे. प्रार्थना. बर, आणखी काय? नाही, समोरासमोर आहे माणूस. हा, बर, ठीक आहे. आता उदाहरणात कल्पना करा की एक श्रीमंत माणूस, कोट्यावधी त्याची श्रीमंती आहे, लक्षावधी कोट्यावधी तो त्याची श्रीमंती आहे. आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्हाला जर पैशाची गरज आहे तर तुम्ही त्याच्याकडे जा, तो तुम्हाला पैसे देईल. आणि मग तो श्रीमंत आहे म्हटल्यानंतर तुम्हीच फक्त त्याच्याकडे जात असाल का बाकीचे पण लोक त्याच्याकडे जात असतील? सगळी जगदुनिया त्याच्यासमोर जात असेल. पण त्या सगळ्यांना सोडून किंवा त्या सगळ्यांना वेळ देतोच तो, पण त्याच्या व्यतिरिक्त तो तुम्हाला म्हणतो की संध्याकाळी 5 ते 5:15 मी फक्त तुमच्यासाठी वेळ काढलेला आहे. म्हणजे त्या 15 मिनिटासाठी तो श्रीमंत उद्योजक फक्त तुमचा त्या 15 मिनिटामध्ये तो फक्त आणि फक्त तुमचा, तो दुसऱ्याचा कोणाचाही नाही. हे फार महत्वाचं आहे. कळालं का? म्हणजे 15 मिनिटं तो कोणाविषयी विचार नाही करणार, फक्त तुमच्या डोळ्याकडे बघेल, डोळ्यात डोळे, नजरेत नजरे टाकून तुमच्या संगती बोलेल, म्हणेल की मी तुझा आणि तू माझा, बोल. म्हणून तो व्यक्ती आणि ती वेळ फार महत्वाची. कारण की त्या 15 मिनिटानंतर तो व्यक्ती तुम्हाला परत कधी मिळेल माहित नाही. मिळेल का नाही हेही माहित नाही. मिळेल का नाही ती संधी हेही माहित नाही. पण आता संधी मिळाली ना, त्याचा फायदा, त्याचं सोनं करून घ्यायचं. कारण की का, ती संधी जर आपली चुकली की बाबा ते नातं जे आहे, आता उदाहरणात कल्पना करा, एक प्रेमी आहे आणि प्रेमिका आहे, ते खूप भांडलेले आहेत एकमेकांसाठी, तरुण मुलगा आणि मुलगी खूप भांडलेले आहेत. तर मग भांडल्यानंतर ते शेवटी ठरवतात की बाबा आपण एकामेकांसमोर बसूया, शेवटचं काय आहे ते बोलूया, जर होय तर होय, नाहीतर नाही. एकामेकांसमोर यायला ते वेळ ठरवतात, बाबा संध्याकाळी 5 वाजता आपण भेटू. बरं, ठीक आहे, ह्या ठिकाणी आपण भेटायचं, आपण बोलायचं. बरं, ठीक आहे. तर ज्याला खरेच आतुरता आहे ना की बाबा ते नातं टिकवून ठेवायचं, तर तो काय करेल तो किंवा ती, नातं टिकून ठेवायचंय. त्या दुसऱ्या व्यक्तीला काय वाटतं ते मला माहित नाही, पण नातं टिकून ठेवायचं, तर तो व्यक्ती किंवा ती मुलगी किंवा मुलगा काय करेल? शेवटची संधी आहे बरं का, त्याच्यानंतर माहित नाही पुढे काय करेल तो तरुण किंवा तो. हा, ठीक आहे, सर्व सोडून तिथं
5 ते 6 पर्यंत 1 तास काय करेल? 1 तास काय करेल म्हणजे काय? नातं टिकून ठेवायचं. बरं मग काय? जो व्यक्ती काय म्हणेल ते हो असं का? बरं ठीक आहे. आणखी काय? हा, त्या व्यक्तीला जे काय आवडतं ते घेऊन जायचं. कारण की का? नातं टिकून ठेवायचं. त्याला लाडू आवडत असतील, तिला लाडू आवडत असतील, लाडू घेऊन जायचे. विकत घ्या, घरी तयार करा, घेऊन जा. का? नातं टिकवायचं. आणखी काय करा? नातं टिकून ठेवायचं. नातं तुटलं की संपलं. तोच एक व्यक्ती आहे तुमचा. त्याच्या संगती नातं तुटलं की तुमचा दुसरा कोणीच नाही. हा, वेळेच्या अगोदर पोहोचायचं. कारण की का? वेळेच्या अगोदर पोहोचलं की बाबा कोणाच ठाऊक 5 मिनिटं आणखी जास्त मिळतील. हा, बरं आणखी काय? आता तुम्ही तुमचं आवडतं नातं जे सांगितलेत ना तुम्ही, त्याच्याविषयी विचार करा की बाबा ते नातं तुटायला आले तर ते नातं जर जपून ठेवायचं असेल तर मी काय केलं? ज्या गोष्टी त्या व्यक्तीला आवडत नाही त्या गोष्टीकडे अजिबात विचार पण करायचा नाही. फक्त 1 तासासाठी, कमीत कमी 1 तासासाठी. बरं आयजक भाऊ, जर दुसरा व्यक्ती जर चुकला असला तर आपणच माफी मागायची. बरं ठीक आहे. कोणाच्या बाबतीत ते जास्त होतं? हा, ते माहित पाहिजे. बरं आणखी काय? आणखी काय? नातं टिकून ठेवण्यासाठी आणखी काय? वेळ देणं. आणखी काय? तो व्यक्ती बडबड करायला सुरुवात केली त्याने, तो म्हटलं की असं झालं, तसं झालं, तसं झालं, तसं झालं, तुम्ही काय कराल? शांत ऐकून घ्यायचं. का? बाबा बोल. बोलल्यानंतर तुझं मन हलकं होईल. तुझं मन हलकं झाल्यानंतर मग मला संधी मिळेल तुला बोलण्यासाठी. मग तू ऐकून घेशील, म्हणून मी तुझं पहिलं ऐकून घेतो. बरोबर का चूक? आता ह्या गोष्टी आपण कुठून शिकलो? देवाच्या वचनात हिंदू लोकांनी वाचलेलं नाही, मुस्लिम लोकांनी देवाचं वचन हे वाचलेलं नाही. त्यांना कसं काय कळालं? ते कोणी त्यांच्या अंतःकरणामध्ये टाकलं? बाबा ऐकून घे पहिलं, काही बोलू नको, स्मित मुखाने त्याच्याकडे बघ, तिच्याकडे बघ, ऐकून घे. मग राग शांत झाला की मग माफी माग. मग हृदय कोमल होईल आणि मग तो व्यक्ती तुझं ऐकण्यासाठी तयार होईल. आणि ज्यावेळेस तू तुझे विचार, तुझ्या भावना त्या व्यक्तीसंगती मांडशील, होऊ शकेल की बाबा ते नातं जे तुटत आलेलं आहे ते घनिष्ठ. ह्याच्यासाठी वेळ पाहिजे का नाही? तुम्हाला अशी नाती माहित आहेत का की बाबा वेळ एकामेकाला देऊ शकले नाहीत म्हणून नातं तुटलेलं आहे? अशी नाती तुम्हाला माहित आहेत का? कोणते नातं तुम्हाला माहित आहे? वेळ एकामेकाला देऊ शकले नाहीत म्हणून त्यांचं नातं तुटलं. अशातला भाग नव्हता की प्रेम नव्हतं, एकामेकांसमोर आले नाहीत, भेटले नाहीत, वेळ दिला नाही एकामेकांना, म्हणून नातं तुटलं. आहे का असं कोणतं नातं? खूप नाते तुमच्या समोर आहेत, पण तुम्ही विचार करत आहात कोणतं नातं? उदाहरण देऊ का साधं सोपं? तुमचे वर्गमित्र जे तुमच्या शाळेमध्ये शिकले ते तुमच्या संपर्कामध्ये आता आहेत का? सगळेच्या सगळे? का नाहीत? का नाहीत? कॉलेज मधले मित्र का नाहीत? काय झालं नाही? फोन नंबर पण असेल पण तरी देखील बोलणं होत नाही का? हा, वेळ दिलेला नाही. तुम्ही वेळ देऊन बघा नातं परत काय म्हणतात ते, परत ते नातं पूर्वस्थितीत येतं का नाही बघा. नक्कीच येईल. का? की बाबा वेळ दिलेला जातो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस आपण 7व्या दिवसाविषयी बोलतो त्यावेळेस आपण फक्त 24 तास कसे घालवायचे याच्याकडे लक्ष नाही. 24 तास कसं देवासंगती फक्त बसायचं नाही. तोच एक माझा जीवासखा आहे आणि तोच मला मदत करू शकतो. आणि ते जर नातं तुटलं तर मला जगामध्ये कोणीच नाही. आणि त्यानं मला बोलवलेलं आहे आणि तो म्हणतो की माझ्याकडे या,
कष्टी व भारक्रांत जण हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. आणि म्हणून तो 7व्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला बोलवतो त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? सर्व टाकून कारण की त्याच्यासारखा आपल्याला दुसरा कोणीच नाहीये. ती संधी गेली की पुढच्या आठवड्यात आपण जिवंत आहे का नाही हेही माहित नाही आपल्याला. म्हणून आपण काय करायचं, बाबा शाबात 7वा दिवस आलाय ना, देवा तुझ्या सानिध्यामध्ये मी वेळ घालवणार आहे, कारण की तुझ्यासारखा मला दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून मी तुझं ऐकून घेईन. बाबा तू मला माझ्यावरती रागवलास ना, मी तुझ्या विरुद्ध पाप केलं तरी मी सगळ्या गोष्टी ऐकून घेईन आणि मग पापाची क्षमा मागेन. पण माझं नातं तुझ्या संती जे आहे ते तुटता कामा नये. म्हणून देवा तुझे उपकार मानतो की एक दिवस पूर्ण मला तू दिलेला. एक दिवस, एक दिवस आजकालच्या जगामध्ये फार मोठा वेळ आहे बरं का. एक दिवस म्हणजे फार मोठा वेळ आहे. तो एवढा वेळ देव आपल्याला देते. आदाम आणि हवेपासून तो दिवस आतापर्यंत बदललेला नाही. कुठे लिहिलंय का की बाबा 7व्या दिवसाची वेळ कमी झालेली? कुठंच लिहिलेलं नाही. म्हणून देव म्हणतो की बाबा तो जो वेळ आहे ना, तो फक्त तू आणि मी. पण देव म्हणतो की बाबा तुला तो वेळ माझ्या संगती जर घालवायचा असेल तर तुझं माझं नातं कसं आहे हे तू बघ. जर देवासंती आपलं नातं चांगलं असेल तर आपण आतुरतेनं वाट बघू. जसं कोणीतरी सांगितलं 5 वाजता बोललं की 4:30लाच तिथं. आपण शाबाताची वाट नाही बघणार, 7व्या दिवसाची वाट नाही बघणार. दिवस कधी मावळला का हा आत्ता वेळ सुरू देवा, आता तू बोल. नाही, देवाच्या सानिध्यात आपण अगोदर पासूनच पडू आणि म्हणू देवा शाबात होऊ दे ना कधीतरी सुरू. आपण वेळ काय कशाला उगाच गमावायचा, 5 मिनिटं जास्त मिळतात आपल्याला. म्हणून शाबात हा वेळ नाहीये, शाबात हा फक्त दिवस नाहीये, शाबात ही फक्त घटिका नाहीये. शाबात म्हणजे एक नातं आहे. शाबात म्हणजे एक नातं आहे. तर तो शाबात जो आहे त्याच्याविषयी आपण शिकायचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हे नातं देव कसं घनिष्ठ करत आहे, काय प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्याची प्रेमिका, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याचा मित्र, त्याची लेकरं, त्याचे सर्व त्याच्याकडे कधी येतील आणि त्यांच्या संगती तो एकनिष्ठ होऊन कसा बोलेल ही आतुरतेने वाट पाहत असतो. देव 6 दिवस कशी वाट पाहतो माहिती? तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असतं त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला भेटण्यासाठी जात असता तर तुमचे मनामध्ये विचार काय, कधी ती वेळ, कधी ती वेळ, वेळेच्या अगोदरच जाऊन पोहोचायचं. तसा देव आपली वाट बघतो. का? आपण त्याच्या विरुद्ध पाप जरी केलं तर देव आपल्यावरती एवढं प्रेम करत असतो. आणि म्हणून देवाने त्याच्यासाठी आपल्याला एक दिवस दिलेला आहे. त्या दिवसामध्ये फक्त देव आणि तुम्ही, बाकी ह्या जगामध्ये कोणच. जेवढं तुम्ही त्या देवासंती तो दिवस व्यवस्थित घालवाल तेवढं बाकीची नाती तुमची व्यवस्थित राहतील, सर्व नाती. कारण की त्या नात्यामध्ये आपण काय पाहिलं, सगळी नाती पाहिलेली आहेत, बरोबर का? मग ते नातं खराब झालं की मित्र तुमचा गेला, पत्नी गेली, पती गेला, लेकरं गेली, सगळेच गेले, कोणच राहत नाही. कारण की का? त्या एका नात्यामध्ये जगामधले जितकी नाती आहेत ती सगळी नाती समाविष्ट आहेत. म्हणून तुम्ही बघा, ज्यानं शाबात पाळलेला आहे त्याची बाकीची सर्व नाती व्यवस्थित आहेत. ज्यानं शाबात मोडलेला आहे त्याची बाकीची सर्व नाती कशी आहेत, तुटल्यासारखी. म्हणून शाबात हा दिवस फक्त नाही, शाबात हे एक नातं आहे. किती जणांना, तुम्हाला आणि मला हे नातं दृढ करायचं? तुमची जर ती इच्छा आहे तर आपण उभे राहू आणि प्रार्थना करू. हे पवित्र पवित्र सणाधीश परमेश्वर बाप्पा, आठवडाभर सांभाळून बाप्पा हा सुंदरसा दिवस तू दाखवला म्हणून तुझे आभार आणि कर मानते बाप्पा. तुला सतेशा धन्यवाद देते प्रभू परमेश्वर बाप्पा. तू सर्वांना येथे एकत्रित केलं बाप्पा, तुझं वचन ऐकण्यास आणि तुझं ते वचन ऐकून ते ग्रहण करावं बाप्पा, असं सर्वांना सुबुद्धिमान दे प्रभू परमेश्वर बाप्पा. त्या वचनाप्रमाणे चालण्यास बोलण्यास सुबुद्धिमान दे प्रभू परमेश्वर बाप्पा. जे कोणी येऊ शकले नसेल बाप्पा त्यांचे तू मार्ग मोकळे कर बाप्पा, त्यांच्या अडीअडचणी तू दूर कर प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि त्यांना तू घेऊन ये बाप्पा तुझं वचन ऐकण्यास हे प्रभू परमेश्वर बाप्पा. सर्वांना देखील तू आशीर्वादाने भरून काढ बाप्पा. जे कोणी आजारी असतील बाप्पा त्यांचे आजार तू बरे कर प्रभू परमेश्वर बाप्पा. त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे प्रभू परमेश्वर बाप्पा. सहाय्य कर, मदत कर प्रभू परमेश्वर बाप्पा. हे वचन ऐकून अधिक आणि अधिक तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यास
सर्वांना तू सहाय्य आणि मदत कर प्रभू परमेश्वर बाप्पा. जे प्रवासात असतील बाप्पा त्यांचे तू प्रवास तू सुखाचे कर प्रभू परमेश्वर बाप्पा. सहाय्य कर परमेश्वर बाप्पा. विशेष प्रभू परमेश्वर बाप्पा. जे कोणी इथे बसलेले आहे बाप्पा, जे कोणी आजारी असतील बाप्पा, त्यांना देखील तू सहाय्य आणि मदत कर बाप्पा. त्यांना देखील तू आशीर्वादाने भरून काढ बाप्पा. हे प्रभू परमेश्वर बाप्पा. जे कोणी दुःखा संकटात असतील बाप्पा त्यांची देखील तू सहाय्य आणि मदत कर प्रभू परमेश्वर बाप्पा. विशेष प्रभू परमेश्वर बाप्पा. सहाय्य कर मदत कर परमेश्वर बाप्पा. सर्वांना तू आशीर्वादाने भरून काढ प्रभू परमेश्वर बाप्पा. शेवटी काय मागू समजत नाही आणि देणाऱ्या पुढील मला जिवंत बाब तूच आहे. तुझ्या गोड आणि प्रिय नावात मागते म्हणून तो आहे. आमेन.